रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून विश्वास प्रतिष्ठान सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत दप्तर. लेखक यतीन माझिरे, दिग्दर्शिका प्रतिभा फोकमारे. सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत दप्तर. आता कुठे शोधायचं आपलं दप्तर? पाऊस येईन असं बी तर काय वाटलं नव्हतं. पण आता आलाय ना, तर आपल्या दप्तरचं कसं? मला तर काच कळना वय. हे तुला आठवते, आपण ते दप्तर एका खड्ड्यात ठेवलं होतं आणि त्यावर एक मोठा दगड ठेवला होता. हा, ते शोधू. पण कमरे पातूरच्या पाण्यात कसं शोधायचं तो दगड? आपण शोधू बरोबर. तू हार नको मानू. ए तनू, इथं नाही. गेलं वाटतंय दप्तर पाण्यातून. महिनाभरान परीक्षा वर दिसेल की मग. नाही तनू, आपण लय प्रयत्न केले, तू बी माझी मदत केली. मला वाटते माझ्या नशिबात शिकणं नाही वय. चल निघू. ए भाऊ, अरे कशाला तरी सोडतो. मी आहे तुझ्या संग. मी शोधून देते तुझं दप्तर. दम जरा. तुला जे करायचं ते तू कर, मी चाललो. आई दादा, काय झालं का तनू? पायाला जोरात दगड लागला. बघू, मी तुला म्हटलंच होतं चल म्हणून. उगाच बघत केली ना. पाबर किती रक्त निघते. थांब जरा. हा दगड उचलायला मदत कर. वय हा. वय काढ की मग. माझं दप्तर वय, माझं दप्तर शाबूत वय. मी बोललेले ना, मग आता कर पुन्हा जो मला सुरुवात. सर, आता मी लय अभ्यास करणार, लय तयारी करणार आणि या परीक्षेत लय भारी मार्क आणणार. ओमकार, आवडलं दप्तर? हा सर. तुला हवं होतं ना, म्हणून मी दिलं.
मला तुला भेट म्हणून दप्तरच द्यायचं होतं, पण तसा प्रसंगच येत नव्हता. आज आलाय. तू जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झालास. 120 विद्यार्थ्यांमधून पहिला आलास. भारत देशातील शिक्षण व्यवस्था या विषयावरील तुझे भाषण पुढच्या शनिवारी रेडिओवर ऐकणार आहेत. तुझे खूप खूप अभिनंदन. आयुष्याच्या प्रत्येक पायऱ्यावर खूप मेहनत घे. प्रत्येक कसोटीत अव्वल क्रमांक मिळव. खूप शिक, मोठा हो. आज केवळ तुझ्यामुळे शाळेला यश प्राप्त झाले. आज तू जिल्हा स्तरावर शाळेचे नाव मोठे केलेस. दैदिप्यमान यश मिळवलेस. संपूर्ण शाळेला तुझा अभिमान वाटतो. तू नेहमी हातात वेळा पुस्तकं आणतोस, ते पाहतोय मी. आता आजपासून यात ठेव. सुरक्षित. शाळा शिकताना काही लागले तर मला सांग, मी सर्वतोपरी मदत करेन. पण शाळा शिकणं सोडू नकोस. यशाची नवनवीन शिखरे गाठत राहा. यशस्वी भव. तनू, मी आता परत परीक्षेला जाणार. आई, लय भूक लागलीये. अगं जरा दम धर की. त्याच्या निरीकडनं 2 भाकरीचं पीठ मिळालंय म्हणून तर चूल पेटल्या. एवढंच कोणाला पुरणार होय? तुम्ही दोघं खा थोडं थोडं. मग तू आणि दादा का खाणार? आम्ही पाहू आमचं. तुमची पोटा भरली म्हणजे आमची बी भरलीच. आई, असं थोडी ना असतं का? एक काम कर, माझीच लढती तू खाय आणि भाऊच लढती दादाला देऊ. गुणाची ग पोर माझी. अगं किती विचार करतेस समजांचा. मला वाटतं मग मी करते, बाकी काय नाही. आणि तसं तर आम्हाला दुपारी शाळेत भात मिळतोच की. मी आता पोट भरून खाते. ए बाई, मापातच खात जा, नाहीतर उगाच काय तर घडायचं. मला काही नाही होत. आहे हे बघ, मला शाळेतून ट्रॉफी मिळाल्या. आता ही कशाची ट्रॉफी? अरे कबड्डी जिंकलो आम्ही. मी कॅप्टन आहे ना म्हणून. वा वा, भारीचा भारीच. भाऊ, असंच लय शिका. आपल्या सगळ्यांसाठी एक घर घे बाबा, मोठा झाला की. इकडचं बिराळ चल आणि तिकडं नी, आणि तिकडचं आण कुणीकडं. लय कटाळ बाबा या सगळ्याचा आता. यमुने, हे यमुने, आज समजा बांधा लागतंय बघ. का? त्या राहुरीला ऊस तोडणीचं काम आलंय. आपल्या इथली समधी बिराड जाणार आहेत. उद्या सकाळ सकाळ समधी निघणार आहेत. आपण बी जायचं. तर जे असल ते घ्या आवरायला. लगेच उद्याच्याला निघायचोय का? तर का मुहूर्त बघायचा का? ही आता तुझी परमिशन घ्यायची. तसं नाही दादा, मग काय गिरगिर लावले? मी पण आलोच पाहिजे का? ए तुझ्या आईला एडा वेडा झाला सोय. इथं कुठं राहणार तू? एकटा राहीन की मी. स्वतःला लय मोठा समजा लागला सोय. दादा तसं नाही. मग खाण्यापिण्याचं काय खाण्यापिण्याचं काय तुझ्या? मी करीन माझं. उपाशी मरशील. तसं बी आता कुठे पोट भरून खायला मिळतंय. काय बोललास? अजिबात येणार तू आमच्या बरोबर. भाऊ, ए धनू, त्याला अजिबात आग्रह करायचा नाही. दादा, ते मी काय म्हणत होती, इथं कुठे नाही का ऊस तोडणीचं काम? बये 4 दिवसापूर्वी संपलं इथलं समजा काम. म्हणून दुसरीकडे शोधत होतो. आज मिळालं. चांगलं झालं मग. दुसऱ्या गावी गेलं की पैसे मिळतील. उपाशी बी नाही राहायला लागेल.
कुणी जायला लावलं तुम्हाला? आम्हीच जातो या. भाऊली हुशारी. हे पा, आज तरी ठमा मिळाली. घालती दुलगटात. त्या परीस माझा ऊस तोडायला आला असता तर जास्त काम झालं असतं आणि जास्त पैसे मिळाले असते. शाळा महत्वाची आहे. लई नको मास्तरनी बोलूस. आमची सरच सांगतात, आम्ही शिकू, मोठे होऊ, चांगली नोकरी करू, आईला साडी घेऊ आणि तुम्हाला नवी कापडा. ही अशी स्वप्न बघणं बंद करा. आपल्या जीवाला कष्टाचं आयुष्यभर. तुम्ही करता म्हणून आम्ही बी करायचे का कष्ट? शिकतो, चांगलं घडवते की आयुष्य. 2 वेळेला खायला जायची ऐपत नाही रे माझी. कुठून आणू शिकण्याचे पैसे? तुम्ही फक्त वय म्हणा दादा, आम्ही पाहू आमचं. अजिबात नाही. सरळ सगळं घ्यायचं, उद्या राहुरीला निघायचं. तू आणि तनू दोघं बी. एकाचा बी जादा आवाज नाही पाहिजे. पण दादा, माझी 7वीची शेवटची परीक्षा आहे हो. नाही दिली तर नापास होईल. समधी मेहनत वाचेल इतक्या वर्षांची. मला 8वीला शहराच्या शाळेत जाऊन शिकायचं आहे. स्वप्न होते माझं. जी कधी पुरी होत नाहीत असली स्वप्न कधी बघूच नाही माणसाने. आपण स्वप्न पुरी करायचा प्रयत्न करू शकतो. आता तुला बी द्यायचा रट्टा. भाकरी झाल्यात, मिरची साठ्याच्या बरोबर घ्या खाऊन. घालायचं घशात. आओ, आई, आपण खरंच जायचं का उद्या राहुरीला? आता तुमच्या बापाने ठरवलं म्हणजे जावंच लागेल. आय, माझी परीक्षा. अरे सोडतो इचार आता. या माणसा पुढे बोलायची ताकद नाही रे माझी. पण आहे, मी आणि तनू शिकलो तर आपली समधी गरिबी दूर करू. बाय आई. माझं शिक्षण असं अर्धवट सोडू नका. सरांनी दप्तर द्यायला पासून माझी उर्मिला वाढल्या. मला शिकू द्या. मला शिकून मोठं व्हायचं आहे. तुला आणि दादाला सुख द्यायचे आहेत. या दुष्ट चक्रातून बाहेर काढायचं आहे. बाळा, मी समजू शकते रे तुझी तगमग, पण काय करू? जसं आदेश आला तसं वागायचं. इकडनं संसार उचलायचा आणि दुसरीकडे थाटायचा. कव्हर करायचं असं. नशीब करून घेईल तेव्हा. आई, आपण आपलं नशीब नाही का बदलू शकत? बाळांनो, ते आपल्या हातात आहे का तेव्हा? देवा, अजून किती वर्षाचं आम्ही जगणार आहे? का रे ओंकार? इतक्या रात्री सगळं ठीक आहे ना? हा सर, दप्तर द्यायला आलो परत. दप्तर आणि परत ते अशा वेळेला का रे? एखादं गरीब नाही तर होत कमून आलं आहे. अरे तुला भेट म्हणून दिलंय ते. मला नको आता हे. एखादं गरजवंत मुलाला द्या हे. असं का बोलतोस? येऊन का रडायला काय झालं? ये बस बस. रडू नको का, शांत हो.
आपली भेट होईल का नाही होईल माहीत नाही, म्हणून आता आलो. उद्या आम्ही सगळे चाललो रावरीला. तिथं ऊस तोडणीचं काम आल्या. आमच्या इच्छी समधी पाले जाणार आहेत, त्यामुळं मला शाळेत येता येणार, म्हणून आता आलो. आणि दादाची विरोध बघता बघता पुन्हा शिकता ना असं वाटू राहिलं. असं नको रे बोलूस. मी समजतो तुझ्या वडिलांना. नको सर, दादा मला बोलला तर चालते, पण त्यांनी नको तुम्हाला का बोलायला. अरे महत्वाची शेवटची परीक्षा राहिली आहे तुझी, आणि त्या परीक्षेत तू पहिल्या क्रमांकाने पास होशील, खात्री आहे मला. सर मला पण खात्री आहे, जावं तर लागलच ना. तुझी इथेच राहायची सोय नाही का? नाही सर. मग कसं करायचं? काच कळना गेलं. विचार करू करू डोक्याचा भुगा झालेला आहे, म्हणून ठरवलं की आता शिकणं सोडून द्यायचं. म्हणून एवढा रात्री तुमच्या जवळ आलो. बरं, राहुरीला गेलास की शोध एखादी शाळा आणि तिथे ऍडमिशन घे. सर नको आता ते परत परत. दादा परत चिडणार. त्याला दुसरं काम आलं की दुसऱ्या गावी जावं लागणार. आणि तसंही आमच्या शिक्षणाचं कायच खरं नाही. एवढं शिकलो, लय झालं सर. लय मदत केली तुम्ही. तुमचे खूप उपकार झाले. ओमकार, तुझे वडील एकटे नाही कर जाऊ शकत राहुरीला. त्यांच्या खाण्यापिण्याचं कोण बघणार? पण आमची आई बी नाही राहू शकत त्यांच्या बघत. तिला पण खूप टेन्शन असतं. सगळीच उपाय संपलीत का रे आता? सर तुम्ही कशा जरा टेन्शन घेता? जे होईल ते होईल. ये तुम्ही, आशीर्वाद द्या. एक उपाय आहे. तू राहुरीला गेलास तरी अभ्यासात खंड पडू देऊ नकोस. स्वतःहून अभ्यास कर. सगळी गणित समजून घे. कवितांचा अर्थ लाव. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र पुन्हा पुन्हा वाच. अरे निसर्गात चाललायस, निसर्गासारखा दुसरा गुरु नाही. मोकळ्या आबाळाखाली स्वतःला समृद्ध कर. अडलेला जो कळणार नाही तो भाग विचार मला. कॉल कर, सांगत जाईल. सर भारी कल्पना आहे हो, पण ते मोबाईलचं नाही जमायचं. माझ्यापाशी नाही तो. तुझ्या वडिलांकडे आहे ना. हाय की, पण ते नाही द्यायचे मला. इच्छा तिथे मार्ग. तू काही ना काही करून नक्कीच मार्ग काढशील, खात्री आहे मला. सर आता पुन्हा जोमाने अभ्यास करा असं वाटून राहिला. कर, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि हो, एकलव्याची गोष्ट लक्षात ठेव. तथास्तु. दे लवकर दे. चल लवकर चला. चला खोटं खोटं. काय ग, खूप खुश आहे तिथे आल्यापासनं. इथं आल्यापासनं पोटभर जेवण मिळतंय. होय ना, इथलं काम जादा दिवस पुरलं पाहिजे म्हणजे रोजचं खाणं बी निवांत होईल आणि कोणाला काही मागं बी नाही लागणार. अगं
काय जादा विचार करतीस? घे हा घुमा. ओमकार, ए ओमकार, तुला देऊ का अजून भाकरी? नको. कारण इथं आल्यापासून बघते नीट मन लावून जेवत नाहीस तू. नीटच होतो ग, काय नाही तसं. अरे दिवसभर दादांसोबत काम करतोस, त्यांना ऊस तोडायला मदत करतोस, तरी कशी भूक लागत नाही रे तुला? पहिल्यापासून एवढं जेवतो ग मी. बर जेव जेव. ए तनू, आता तुला काय झालं? अगं भाऊ 3 दिवसापासून लई गप्प गप्प आहे, कळत नाही का तुला? बया माझं कुठे एवढं ध्यान? ओंकार, काय झालं? मला एखादा मोबाईल घेऊन देसाल का? आता हे काय मध्येच? दादाला तर सांगणार नाही. नाही सांगत. तू बोल बरं पटाक दिशी. सर बोललेले तुला जे येणार नाही ना ते फोन लावून विचार. लय अभ्यास राहिलेला आहे, कसं विचारू ते कळेच ना. म्हणजे तू अभ्यास करतोस वय? वय आम्ही दादाला नाही कळ देत. तू बी सामील आहेस वय याच्यात? अगं आम्ही दोघांनी मिळून असं पालन बनवलंय. हे समजा आम्ही दादाशीला फोन करतो. बरं तू जर नको सांगू हा. बया गुणाची गाव पोरं माझी, अजिबात नाही सांगत मी. पण मला बी घ्यायचं की तुमच्या पलांमध्ये. म्हणजे तू पण आमचा साथ दे ना. हा, आजपासून मी बी तुमच्यात. काय ग, मेहंदी काढता का हातावर? नाही हो, पोरांना जेवाय देते. हे काम आहे तवर दे यांना पोटभर जेवायला, नंतरच देवाला माहित. दादा सगळं चांगलं ना आपलं. तू म्हणतोय ना मग होईनच की. आव चला, तुम्ही बी घ्या जेवण लेकरांबरोबर. मला ताट भरून दे. जण्या वर्षी आम्ही सगळे एकत्र जेवणार आहोत. लय वेळा नका लावू हं. जेवतो, झड गप्पा मारतो, मग येतो. दादा, आज कुणाचा फोन आला का तुम्हाला? नाही ग, असं काय विचारतीस? ते आई म्हणत होती तुझ्या दादाकडे फोन आहे, पण मला जरा सुद्धा हात लावू देत नाही. ए बया, मी का म्हणलं असं? अगं आत्ताच तर बोलली दादाच्या आधी. महिना हो कधी झालं लगेच इसरायला पण लागलीस तू. अगं तुला फोन पाहिजे ना, माझ्याकडे मागायचा की. पोरांना तक्रार करतीस? अहो घाबरती ती तुम्हाला. खवापासनं. अहो तुम्ही बी काहीच ऐकताय. अगं तुला मावशीशी बोलायचं होतं ना, तिचं तर नाव घेऊस तू का माझ्या पुढं? एकुलती एक बहीण आहे, पण 6 महिने झाले मेली का झित्ती त्याची बी विचारपूस नाही केली त्या मेलीनं. म्हणून तिला फोन लावायचा होता का नाही? कर ग सुशीला फोन. ती नाही करत तर तू कर. तू घे कमीपणा. तू जर पहिले फोन केला तर काही कमी बापाची नाही बसेल. दादा मला द्या फोन, मला मी मावशीशी बोलायचंय. घे, मी येतो जेवण. माझा ताट दे. काय गो असं का बोललीस? मग फोन कसा मिळाला असता आणि भाऊला सरांना फोन कसा करता आला असता? अशी हुशारकी केलीस होय तू. तनू तू तर माझ्यापेक्षा हुशार आहेस. आता सरांना फोन लाव रे दादी. फोन नंतर करते हा. मग दे की.
दादा तुमचा फोन कुठे आहे? पडला हिरीत. म्हणजे तुमच्याकडे फोन नाही? नाही, मग घ्या की नवीन. पैसे नाहीत. आणि तशी बी काय करत होती त्या फोनची? यमने खायला दे पटकन. तुम्ही जा खेळा, फोनचं टेन्शन नका घेऊ. दादा तुमचा फोन द्या ना. मावशी एक मिनिट फोन देता का तुमचा? काकू द्या ना फोन, लवकर द्या तुम्ही. अहो लगेच देते ना. थोडा वेळच पाहिजे, द्या ना फोन. अहो पटकन देते ना मी. भाऊ थँक यू. हे धंदे चालेत होय तुझे? पण मी म्हणतोय तू माझा ऊस तोडायला काय ना? हजारदा सांगून मी तुला ऐकायचं नाहीच. दादा माझं दप्तर द्या. या दप्तरामुळेच घडलंय सगळं. तुला तोंड फुटलं या दप्तरामुळेच. अहो काय झालं? तुझीच पुसा याला. मी काय बी नाही केलं. तुला माहिती आहे का, हा माझा ऊस तोडायला येत नाही ते. नाही हो, तुमच्या मागच दररोज तासाभरून येतो की तो ऊस तोडायलाच. नाही, कुठं काय बसतो दिसभर? धनंजय सोबतच असतात. पण कुठं? स्टेशनावर, स्टँडवर. म्हणजे जेव्हापासनं दादाचा फोन हरपला तेव्हापासनं आम्ही स्टेशनावर किंवा स्टँडवर जाऊन कुणाकुणाकडे फोन मागतो. सरांनी फोन लावून अभ्यास समजून घेतो. आता भिका मी मागा लागला वय. चांगल्यासाठीच मागतो. तसंही ते जोडी घेऊन फिरणार लोकांपेक्षा तर चांगलंच होय ना दादा. बघ कसा तोंडवर करून बोलतोय. थोबाड फोडलं पाहिजे याचं. अहो पण तुम्ही समजून घ्या की त्याला. त्याला काय कळत नाही. आता हे दप्तर पोलीस जाळून टाकतो, मगच सामान्य सगळं. तनू, भाऊ चल. ए तनू, ए ओमक्या.
पावसाचं इथं कशा पायी आला? दप्तर शोधायला. तुम्ही जाळून टाकणार होतात ना. दप्तर जळलं, पुस्तकं जळली, तर मग मी अभ्यास कशातून करू? या दप्तरासाठी तुम्ही तुमचा जीव धोक्यात टाकला व पोरांनो. फक्त दप्तरासाठी ना दादा, आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी मी पाया पडतो दादा. आता मला अडू नका. अहो भर पावसात लेकरं उभी आहे. ओंकार आणि तनूने नाही मदत केली तुमच्या कामात तर 2 पैसे कमी मिळतात. आपण कर्जात राहू. पर पोरं शिकली, मोठी झाली तर हे कर्ज तेच फेडतील हो. आपल्याला नाही सुखाता, पर म्हातारपणात नक्की आनंदात राहू आपण. जिद्दीची आहे तो आपली पोरं. मी पदार बसरते तुमच्या पुढं. माझ्या पोरांच्या शिक्षणाच्या मध्ये येऊ नका. आपल्या पोरांना शिक्षणापासून अडवू नका. हा, उलट त्यांना उभारी द्या. यमुने, या कर्जानं आणि या गरिबीनं लय पिडलंय ग. पैसे मिळावेत म्हणजे लवकर कर्जाच्या बाहेर येऊ, एवढंच डोक्यात. म्हणून घडलंय समजा. पर आपली पोरं लय हुशार आहेत, लय गुणाची आहेत, हे कळतंय मला. पण मी स्वतःहूनच डोळ्यावर पट्टी बांधून घेतली होती. गांधारी गत कळत समजावत, पण वळतच नव्हतं. पहिलीला होतो, पाठीवर एक जुनं गिरवलं. तेव्हा माझ्या दादांनी ती पाठी फोडली, हातात तिळा दिला, ऊस तोडण्याच्या कामाला झुकलं. तेव्हापासूनच वाटायचं ही शिक्षण, ही शाळा आपल्या काही आयुष्यात नाही. पोरांच्या हाती पुस्तक पाहिली की पहिले राग यायचा, पण नंतर आनंद सुद्धा व्हायचा. या आनंदापेक्षा राग जास्त काळ टिकायचा. म्हणून घडलंय समज. पर तू, तनू, माझा ओमक्या, तुम्ही तिघांनी मला मात दिली. आपली पोरं शाळेत जायला लागली. यमुने, तू यांच्या पाठीशी धीराने उभी राहिलीस. पण मी बापळा तुमचा राग राग करत राहिलो. ओमकार, तुला ट्रॉफी मिळाली याचा मला बी लय आनंद व्हायचा. घरात यायच्या आधी 4 लोक अडवायची, पैसे मागायची, माझ्याकडे नसायचे. मी शिवा खायचो, कधी कधी रट्टे बी. मग तूच सांग, कसं करायचं रे मी तुझ्या ट्रॉफीचं कौतुक? दादा, मला माफ करा. एवढं सगळं आमच्या मागेरी घडतंय असं कधीच वाटलं नव्हतं मला. बाकीच्या पोरांची वडील त्यांना सगळं सगळं घेऊन देतात, पण आमच्याच दादाला मला काऊन काय घेऊन द्यायचं नाही, या विचारानं डोक्यात पार मुंग्याचं व्हार रुळायचं. हो दादा, दादा, याच्या पुढे मी शिक्षणाचं नाव बी नाही काढलं. पण तू रट्टे दिन नाही शिकणार असं म्हटलं तर म्हणजे आपली पोरं शिकतील
मोठं मामलेदार होतील. खरंच होय, आता रात्रीचा दिस आणि दिसाची रात करीन, पण आपल्या पोरांना शिकवीन. बरं झालं बाई, या पावसाच्या पाण्यात सगळं वाहून जाऊ दे. नवीन कोरं करकरीत आभाळ येऊ दे. आणि या लख्ख उजेडात आपला पण संसार उजळून जाऊ दे. आता दादानं म्हटलंय ना, तर तसंच होईल. दादाचा आशीर्वाद आणि सरांनी दिलेलं दप्तर मला यश देईल. चला आता पाण्यातून बाहेर, नाही तर माझी जखम चिकळल आणि दादावर कर्ज होईल. वय चला लवकर. तनू, मामलेदारी झाल्यावर मला नवीन कापड घेशील ना?